स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साखरोडवरील पतदिव्यांच्या कामाचे आमदार शाह यांच्या हस्ते लोकार्पण। मोगलाई कृष्णनगर साखरोड मोचीवाडा येथील रहिवाशांना दिलेल्या नोटीस रद्द करण्याची मागणी। नागरी हक्क समितीची शहरातील विविध समस्यांबाबत महापौरांसोबत बैठक संपन्न। लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी माजी आमदार कदमबाडे यांनी दिला 51,000 रुपयांचा धनादेश। शिंदखेडा शहर वसाहत परिसरात कानबाई मातेचे उत्सवात साजरा। आणि नियमित खंडित होणाऱ्या वीज पुरवठा विरोधात समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील साखरोडवरील मोतीनाला ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्यावरील पतदिव्यांच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे शहरातील मोतीनाला ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्यावर 37 लाख रुपयांच्या निधीतून झालेल्या पतदिव्यांच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला। आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने साखरोडवरील रस्त्याच्या कामासह पतदिव्यांसाठी अर्थसंकल्पात 4 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। त्यातून गुरु शिष्य स्मारक ते मोतीनाला पर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले। त्यानंतर मोतीनाला ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्यासाठी 6.5 कोटींचा निधी आमदार शाहांनी मंजूर करून घेतला होता। त्यातील 37 लाख रुपयांचा निधी महानगरपालिकेकडे वर्ग करून सदर पतदिव्यांची कामे करण्यात आली। सदर काम पूर्ण झाल्याने त्यांचे लोकार्पण आमदार शाहांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार शाहांनी श्रेयवादावरून जोरदार टीका केली। ज्या नगरसेवकांची साधी गटार म्हणण्याची लायकी नाही तो फुकटचे श्रेय घेत आहे असा आरोपही त्यांनी केला। यावेळी आमदार फारुख शाह यांच्या सोबत बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता वर्षा घुगरी, उप अभियंता एजाज शहा, मनपा शहर अभियंता कैलास शिंदे यांसह आसिफ शहा, सिद्धार्थ जगदेव, पत्रकार रवींद्र नगराळे, राजू सय्यद, अशफाक शहा, सलीम शहा, ॲडव्होकेट रहमान मिर्झा आदी उपस्थित होते। रास्ता रुंदीकरण, रास्ता डामरीकरण व पतदिवे, इस काम का आज हमने लोकार्पण किया है। इस काम को लेकर हमारे सागरी रोड के हमारे भाई साहब नगराळे, हमारे राजू भाई, हमारे अशफाक शाह, जाकिर सर, अनिल भैया दामोदर, ये सब लोगों ने मुझसे मांगनी की थी कि रास्ते की हालत बहुत ख़राब है। इसलिए हमने सबसे पहला टप्पा जो गुरु शिष्य स्मारक से लेकर मोतीनाला पुल, इस काम को 4 करोड़ रुपए का निधि अर्थसंकल्प में मंजूर किया था। उसके बाद से अगला टप्पा जो है ये मोतीनाला पुल से लेकर हाईवे तक, इसको हमने 6.5 करोड़ रुपए की लागत से इसका रुंदीकरण किया है और उसका डामरीकरण किया है। उसके बाद में हमारे कुछ सिंधी बांधव भी हमारे पास आए थे। उनका ये कहना था कि साकरी रोड पे पतदिवे नहीं है। हम 3 साल से महानगर पालिका की तरफ चक्कर मार रहे हैं, लेकिन महानगर पालिका के लोगों ने उस पर कुछ भी ध्यान नहीं दिया है। मैंने फौरन हमारे जो कार्यकारी अभियंता है घुगरी मैडम और जो हमारे डेप्यूटी इंजीनियर एजाज शाह, इनको आदेश किया कि हमारे अर्थसंकल्पीय बजट का जो फंड हमने मंजूर किया है उसमें से 37 लाख रुपए महानगर पालिका को वर्ग किया जाए और महानगर पालिका को कार्यान्वयन नियंत्रणा करके इस काम का उनको आदेश किया जाए। लेकिन यहाँ ऐसा हो चुका है, इसके पहले भी हमने देखा कि जो अगले टप्पे का हमने काम का शुभारंभ किया था, रास्ता रुंदीकरण और रास्ता डामरीकरण, उस वक्त हमने वहाँ के नगर सेवक को ये कहकर बुलाया था, किरण अहिर राव को, कि आप भी हमारे साथ आओ। लेकिन उन्होंने दूसरे दिन ऐसा किया कि महापौर को लेकर और रास्ते पर टहलने लगे और वहाँ पर फोटो सेशन करके पेपर को, मीडिया को ये बताने की नाकाम कोशिश की कि ये काम हमने किया है। लेकिन उनको ये भी पता नहीं कि ये काम कौन सा है और किस निधि से, किस फंड से हमने मंजूर किया है। उसके बाद भी आज हमने देखा कि एक साइन दैनिक पेपर में एक नगर सेवक जो अपने वार्ड की नाली गटर भी साफ नहीं कर पाता है, ऐसा नगर सेवक ये बोलता है कि भाई मेरी मेहनतों से ये जो साकरी रोड पर पतदिवे लगे, ये बिल्कुल झूठ है। इसको भी हमने अर्थसंकल्प में मंजूर करके लाया था और 37 लाख रुपए की निधि से ये काम का हमने आज लोकार्पण किया है। उसके बाद अगला टप्पा जो है 14 लाख रुपए का, जो रोड के बीच में जो पोल आ रहे हैं वो डिवाइडर को हटाने के लिए हमने एमएससीबी को 14 लाख रुपए इसका निधि भी वर्ग किया है। उसके बाद अगला टप्पा जो है ये जो मोतीनाला का जो पुल है, ये जो ब्रिज है, उसका रुंदीकरण हम करने वाले हैं। उसका टेंडर नोटिस भी हो गया है, उसका वर्क ऑर्डर देना था, लेकिन सत्तांतरण की वजह से
उसका धुळे शहरातील मोगलाई, कृष्णनगर, साकी रोड, मोचीवाडा येथील अल्प उत्पन्न असलेल्या रहिवाशांना महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेली अतिक्रमणाची नोटीस रद्द करण्याची मागणी शिवसेनेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील मोगलाई, कृष्णनगर, साक्री रोड, मोचीवाडा येथील अल्प उत्पन्न रहिवाशांना महानगरपालिकेमार्फत देण्यात आलेली अतिक्रमणाची नोटीस रद्द करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन महापौर प्रदीप करपे यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की मोगलाई, कृष्णनगर, साक्री रोड, मोचीवाडा येथे गेल्या 50 वर्षापासून अल्प उत्पन्न गटातील सुमारे 50हून अधिक रहिवासी राहतात. हे सर्व रहिवासी सफाई कामगार, हातमजूर करणारे असून दारिद्र्य रेषेखालील आहेत. या परिसरातील 2 नागरिकांच्या आपापसातील अतिक्रमणाचा वाद असून या वादाचे राजकारण न करता मनपाच्या अतिक्रमण विभागाने जुन्या 50 घर मालकांना नोटीस देऊन त्यांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली आहे. सदर रहिवाशांनी कुठल्याही प्रकारचे रस्त्यावर अतिक्रमण केलेले नाही व ते नियमित करधारक आहे, म्हणून सदर नोटीस तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, भरत मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. साकी रोड परिसरामध्ये जवळपास 50 वर्षापासून गोरगरीब लोकांची रहिवासी घरं आहेत. या परिसरामध्ये 2 नागरिकांचं आपसामध्ये गल्लीमध्ये मेन वापराच्या रस्त्यावर मुतारीच्या जागी अतिक्रमण झाल्यामुळे त्या 2 लोकांचा वाद नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे आला. गेल्या 2-2.5 वर्षापासून तो वाद पालिकेला मिटवता आला नाही. उलट पालिकेने तो वाद न मिटवता पालिकेचे जे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी आहे प्रसाद जाधव नावाचे, यांनी त्या 2 लोकांचा तर काही वाद मिटवलाच नाही. उलट त्या परिसरामध्ये असणारे 50-60 जे गोरगरीब भांडे घासणारे महिला, मेहतर समाजाच्या महिला, स्वच्छता कर्मचारी, मजूर लोक, या सगळ्यांच्या 50 वर्ष जुन्या रहिवास घरांना त्या ठिकाणी नोटिसा काढल्या. हा सगळा प्रभाग म्हटले 4 नगरसेवक BJPचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत. असं असताना अशा प्रकारच्या नोटिसा द्यायच्या, सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी वेठीस धरायचं, अशा प्रकारचे उद्योग या शहरामध्ये नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. कुठलंही काम करायचं नाही. 4 जनावरं पकडले, झालं जनावर मुक्ती. आज बोकाड जनावरं पकडले, 4 पकडले, दंड केला, संपला विषय. आणि कुठल्याही विषयावर नगरपालिका काम करत नाही. शहरामध्ये जवळपास 60% घरं ही वेगवेगळ्या पद्धतीने जुन्या काळातले अतिक्रमण धारक आहे. जसं आपण चंदननगर वगैरे परिसराला लोकांना स्वतःच्या हक्काचे उतारे मिळाले, तसं हे शहर हक्काच्या उतार्याचं झालेलं आहे. इथे कुठलंही आता रहिवासी अतिक्रमण नाही. जी अतिक्रमणं नव्याने बांधकाम होत आहेत तिथे होत आहेत, ते निर्मूलन न करता पालिका गोरगरीब लोकांना अशा पद्धतीने वेठीस धरते. आणि विशेषतः पर्टिक्युलर प्रसाद जाधव नावाचे जे अधिकारी आहेत ते या पद्धतीने गरिबांना वेठीस धरतात. गरिबांनाच नव्हे तर व्यापाऱ्यांना सुद्धा ते वेठीस धरत आहेत. जमनालाल बजाज रोडवरचे घरं हे गावठाणवर आहेत आणि हे तुम्ही अतिक्रमण केलेले, तुम्ही परवानग्या घेतल्याने, असं करून या इथल्या रहिवासी व्यापारी उद्योजक लोकांकडनं सुद्धा, व्यावसायिक अतिक्रमण धारकांकडनं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी 5-5, 10-10 लाख रुपये वसूल केलेले ऑफ द रेकॉर्ड. आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार या धुळे महानगरपालिकेत सुरू आहे. माननीय आयुक्त, महापौर यांना आम्ही ही सगळी माहिती दिलेली आहे. याबाबत त्यांनी तातडीने कारवाई करावी आणि शहरातल्या नागरिकांना दिलासा द्यावा. रहिवासी अतिक्रमण नियमित करावे आणि जे अतिक्रमण खऱ्या अर्थाने वाहतुकीला अडथळा आणणार आहे, त्यांनी खरोखर सार्वजनिक जागांवर, सरकारी जागांवर, पालिकेच्या जागांवर अतिक्रमण त्यांचं निर्मूलन त्यांनी करावं. यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करायला तयार आहोत. धुळेकर नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण होण्याची मागणी नागरी हक्क समितीतर्फे केल्यानंतर महापौर यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धुळेकर नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी नागरी हक्क समितीतर्फे महापौर प्रदीप करपे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर महापौरांबरोबर त्यांची बैठक होऊन सखोल चर्चा करण्यात आली. यात पाणी पुरवठ्यांबाबत चुकीचे नियोजन, शहरातील नादुरुस्त रस्ते, रस्त्यांचा दुतर्फा वाढत चाललेले अतिक्रमण, रस्त्यांवरील अडथळा ठरणारे विद्युत खांब, रस्त्यांवरील नियमबाह्य गतिरोधक, मोकाट गुरे, कुत्रे, डुक्कर, जुन्या आग्रा रोडवरील अतिक्रमण, महापुरुष, राष्ट्रपुरुष तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने नामफलक लावणे, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या समस्या, वृक्षारोपण, पथदिवे, स्वच्छतागृह आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी महेश घुगे, विजय अग्रवाल, प्राध्यापक जयपाल सिंग सिसोदिया, डॉक्टर जगदीश किंदोडिया, योगेंद्र जुनागडे, ॲडव्होकेट चंद्रकांत एशिराव, प्रभाकर पाटोळे, निलेश भावसार, संगीता घुगे, उमा घुगे आदी उपस्थित होते. च्या बाबतीमध्ये
गेल्या काही महिन्यापासून सारखी खतखत चालू होती. आपण 5-6 वर्षापूर्वी याच कारणासाठी नागरी हक्क संरक्षण समितीची स्थापना केली आणि केवळ महानगरपालिकाच नाही तर नागरिकांचा ज्यांच्याशी संबंध येतो ते सर्व विभाग, आरोग्यविषयी असेल, हिरे मेडिकल कॉलेज असेल, बांधकाम विभाग असेल, पोलीस विभाग असेल, कलेक्टर महसूल विभाग असेल, पुरवठा विभाग असेल, ज्या क्षेत्राशी नागरिकांचा संबंध येतो त्या नागरिकांना त्यांच्या बाबतीमध्ये होत असलेला त्रास हा त्या विभागाच्या मार्फत आपण कळवावा, त्यांना द्यावा, त्यांना सांगावा आणि त्यातून त्यांनी जर सुधारणा केली तर ठीक आहे, नाही केली तर न्यायोचित संघर्ष निर्माण करावा, न्यायोचित आंदोलन निर्माण करावं, अशा प्रकारची आपली या नागरिक हक्क संरक्षण समितीची भूमिका आहे. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आपण काही करू शकलो नाही, पण आता आपण पुन्हा त्या दृष्टीने कार्यरत झालेलो आहोत. या संदर्भामध्ये मी महसूल आयुक्त जे आहेत आपले गमे साहेब यांची नाशिकला भेट घेतली, त्यांना या संदर्भामध्ये अवगत केलं. त्यांना मी सांगितलं की प्रत्येक विभाग प्रमुखांना आम्ही भेटणार आहोत, त्यांना या संदर्भात आम्ही माहिती देणार आहोत आणि त्यांनी जर ते काम केलं नाही तर त्या संदर्भातलं न्यायोचित आंदोलन आम्ही उभारणार आहोत आणि त्याच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये निवेदन देऊन ह्या सर्व विभागांचे जे प्रमुख आहेत या विभाग प्रमुखांना एकत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बोलवून त्यांना त्या संदर्भामध्ये पुन्हा जाणीव करून देणार आहोत. मला आनंद वाटतो या संदर्भामध्ये की आयुक्त साहेब असं म्हणाले की अतिशय चांगला उपक्रम आहे, महाराष्ट्राचा पहिला उपक्रम मी असा बघितलेला आहे आणि ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. मी स्वतः त्या बैठकीला येईल. म्हणजे आयुक्त गमे साहेबांनी मला या संदर्भात आश्वासित केलं म्हणून आम्हालाही प्रोत्साहन मिळालं. म्हणून आम्ही सर्व जे काही खाते प्रमुख आहेत त्या खाते प्रमुखांची भेट घेऊन त्यांना त्या नागरिकांच्या समस्या अवगत करतो. धुळ्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यातर्फे 51,000 रुपयांचा धनादेश महापौरांच्या उपस्थितीत समितीस देण्यात आला. धुळे शहरातील फाशीपूल जवळ लेनिन चौक येथे उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी माजी आमदार तथा डीडीसी बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी 51,000चा धनादेश स्मारक समितीचे वाल्मिक जाधव देवा कडरे यांना सुपूर्द करण्यात आला. लेनिन चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी माजी आमदार कदमबांडे यांनी 51,000 रुपयांची देणगी देऊन स्मारक उभारण्यास चालना दिली आहे. यावेळी महापौर प्रदीप करपे, नगरसेवक नंदू सोनार, वाशिम मंत्री दिनेश बागुल, नगरसेविका वंदना भांबरे, दिनेश बागुल आदी उपस्थित होते. आज सांगण्यास सर्व समाज बांधवांना अत्यंत आनंद होत आहे की गेल्या 20 वर्षापासूनचा संघर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा हा धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून आता मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. ठरावाप्रमाणे जागा आम्हाला महापालिकेने सूचित करून दिली आहे. लवकरच त्याच्या काळात राहिलेल्या शासनाच्या अटी शर्तीनुसार परमिशन्स पूर्ण करून आम्ही पुतळ्यासाठी कटिबद्ध राहू. पुतळा स्मारक तयार करण्यासाठी त्यासाठी आनंदमय अशी बातमी आजची अशी आहे की आज सकाळी आदरणीय या धुळे शहराचे माजी आमदार रावसाहेब राजवर्धन कदमबांडे यांचा आम्हाला फोन आला आणि तात्काळ आम्हाला महापालिकेत त्यांनी बोलवलं आणि महापालिकेत बोलवल्यानंतर आम्हाला सरप्राईज असं दिलं गेलं इथं की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा होऊ घातलेला जो पुतळा आहे ते स्मारक धुळे शहरात भव्यदिव्य असं होणार आहे. या स्मारकासाठी भरघोस निधी बाबत आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. त्यापोटी आज माननीय महापौर यांच्या दालनात बोलवून बाबासाहेबांनी आम्हाला आज या 51,000 रुपयाचा जो चेक आहे तो सुपूर्द केला आणि मागील काही काळामध्ये संघर्ष चालू असताना आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांनी धुळे शहरात आल्यानंतर पुतळ्यासाठी 10,000 रुपये देण्याचं कबूल केलं होतं. त्याप्रमाणे 10,000 रुपये रोख हे बाबासाहेबांच्या हातून आज तेही आम्हाला मिळाले आहे. अतिशय ही महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आज घडते आहे की अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला येत्या काळात चालना मिळून ते स्मारक लवकर धुळे शहरात पूर्ण होईल आणि मातंग समाजाची अस्मिता असलेलं स्मारक हे लवकरच आपल्या डोळ्यासमोर उभं दिसणार आहे. असं भव्य दिव्य स्मारक होण्यासाठी समाजातून अनेक लोक पुढे येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. शिंदखेडा शहर व वसाहत परिसरात कानबाई मातेचे ढोल ताशे डीजेच्या तालात बुराई नदीत विसर्जन करीत उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
शिंदखेडा शहरात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. येथे 1.5 दिवसाच्या कानबाई मातेच्या उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली होती. रविवारी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी सकाळी वसाहतीसह शहरातील कानबाई मातेच्या डीजे ढोल ताशांच्या गजरात बुराई नदीवर विसर्जन करण्यात आले. कोरोना महामारीच्या 2 वर्षाच्या खंडानंतर या वर्षी कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे पी.के. देसले नगर येथील सावंत परिवारातर्फे उत्सवानिमित्त खानदेशातील अहिराणी प्रसिद्ध कलाकारांनी लावलेल्या हजेरी शहरवासियांना मेजवानी ठरली. सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार यादवराव सावंत व खानदेश कलाकार पंकज अहिरे यांनी केले होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. धुळे शहरात नियमित वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे समाजवादी पार्टी धुळेतर्फे साखर रोडवरील वीज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करून अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. धुळे शहरात पावसाळा सुरू झाल्यापासून नियमित वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत आहे. या विरोधात समाजवादी पार्टीतर्फे साखर रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करून अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण धुळे शहरात वीज जाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. अनेक भागात पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू असतो. शहरातील अनेक रोहित्रांवरील फ्यूज जाऊन 5 ते 7 तास पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. शहरातील वडजाई रोड, रामवाडी परिसरात ही समस्या वेळोवेळी येते. रोहित्रही उघडेच असतात. त्यामुळे दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा वीज वितरणाच्या कार्यालयातील फ्यूज काढून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अमीन पटेल, जमीन मंसुरी, अकील अन्सारी, इनाम सिद्दीकी, हाजी खुर्शीद, जाकिर खान, आसिफ मंसूरी, मोहसिन शेख, इस्लाम अंसारी, अनवर हुसैन, गुलाम कुरेशी आदि उपस्थित होते. शहर के अंदर जब से बारिश शुरू है हमेशा अगर थोड़ी सी हवा चली तो बत्ती गुल धुलिया शहर की। उसके बाद में कई डीपी के ऊपर फ्यूज खराब है, पट्टी खराब है, तार नीचे लटके हुए, पोल वहां पर लटके हुए। हमारे जो शहर की जनता है, जनता के बच्चों की जान को धोकर डीपी पूरी हमेशा खुली रहती है। बार बार समाजवादी पार्टी ने तकरार देने के बाद में 2-4 एरिया के फ्यूज बदली करते हैं, तार सीधे करते हैं, मगर बाद में वैसी हालत हो जाती है। ये कंडीशन आज जो है वीज वितरण कंपनी की हो चुकी है। अगर ये सुधार नहीं आता है तो हम जो है समाजवादी पार्टी के कार्यकर्ता जो है वीज वितरण कंपनी के अंदर आकर जो उनके फ्यूज निकालकर जितने भी अधिकारी है सबको अंधेरे में रखेंगे। अगला आंदोलन हमारा ये रहेगा, क्योंकि आज शहर के अंदर थोड़ी सी भी बारिश आई तो पूरे शहर की बत्ती गुल। कर्मचारी को फोन लगाओ, 5-5, 6-6 घंटे नागरिक फोन लगाते, फोन उठाने को तैयार रहते नहीं है, और कर्मचारी फ्यूज बनाने को आते नहीं है। कर्मचारी की भर्ती भी होना चाहिए। अगर ऐसा नहीं होगा तो समाजवादी पार्टी जो है तीव्र आंदोलन करेंगे। पुन्हा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. साखर रोडवरील पतदिव्यांच्या कामाचे आमदार शाह यांच्या हस्ते लोकार्पण. मोगलाई कृष्णागर साखर रोड मोचीवाडा येथील रहिवाशांना दिलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी. नागरी हक्क समितीची शहरातील विविध समस्यांबाबत महापौरांसोबत बैठक संपन्न. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी माजी आमदार कदमबाडे यांनी दिला 51,000 रुपयांचा धनादेश. शिंदखेडा शहर वसाहत परिसरात कानबाई मातेचे उत्सवात साजरा. आणि नियमित खंडित होणाऱ्या वीज पुरवठा विरोधात समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.